न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कालव्यात वाहून गेलेल्या अल्पवयीन मजुराचा मृत्यू। सेलू पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद। सेलू पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सोनवटी येथे हृदयद्रावक घटना घडली आहे। व्यंकटी धुमाळ यांच्या बांधकामावर मजुरीचे काम करताना साजिद मजीद शेख वय 17 वर्ष राजमोहल्ला तालुका सेलू हा युवक मंगळवार दिनांक डिसेंबर 17 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास शौचालयासाठी सोनवटी शिवारातील निम दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याकडे गेला असता पाणी घेण्यासाठी उतरताना घसरून कालव्यात वाहून गेला। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राऊत, पोलीस हवालदार सूर्यवंशी, पोलीस शिपाई आघाव डुबे यांना तातडीने शोधकामासाठी रवाना करण्यात आले। यावेळी सोनवटी येथील पोलीस पाटील माणिकराव सोळंके, हातनूर येथील पोलीस पाटील रामचंद्र पारवे, स्थानिक ग्रामस्थ व युवकाचे नातेवाईक यांनी शोधकामात सहभाग घेतला। मात्र कालव्यातील पाण्याचा जोर व अंधारामुळे रात्री युवकाचा शोध लागला नाही, त्यामुळे सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले। बुधवार दिनांक डिसेंबर 18 रोजी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली। अखेर दुपारचे 12:30 ते रात्रीचा 1:30 वाजण्याच्या सुमारास युवकांचा मृतदेह कालव्यात आढळून आला। या घटनेची नोंद सेलू पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे सोनवटी परिसरात हळहळ व्यक्त होत असून युवकांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। जिल्हा ब्युरो चीफ परभणी उत्तम लोखंडेची रिपोर्ट।